विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 1 जून 2025. आजचा विषय आहे प्रथम भाषा, घटक कार्यात्मक व्याकरण, उपघटक आहे संधी. आज जे शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं नाव आहे श्री अमोल बाबूराव तुपविहिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 15 चारी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी आजचे मार्गदर्शक श्री तुपविहिरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. तुपविहिरे सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मिशन आरंभ अंतर्गत आपण ज्या काही ऑनलाईन तासिका जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत चालू आहेत त्यामधून प्रथम भाषा मराठी या विषयांतर्गत मी कार्यात्मक व्याकरणातून संधी या घटकावरती आजची तासिका आहे. कार्यात्मक व्याकरण जर बघितलं आपण तर साधारणपणे वेगवेगळ्या ज्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील, नवोदय सारख्या ज्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर कार्यात्मक व्याकरणामध्ये आपल्याला 44% भारांश या घटकावरती असतो. म्हणून हा घटक अतिशय महत्वपूर्ण समजला जातो. तर आज आपण या तासिकेला सुरुवात करूयात. कार्यात्मक व्याकरण, घटक आहे संधी. आता संधी म्हटलं तर आपल्या समोर ह्याचा नेमका अर्थ काय होतो, संधी म्हणजे काय ते आपण पाहूयात. तर संधी म्हणजे सांधणे, जोडणे किंवा एकत्र करणे म्हणजेच संधी होय. सांधणे, जोडणे किंवा एकत्र करणे याचा सर्वांगीण आपण जर विचार केला तर ते म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणे. मग हे एकत्र करणं, सांधणं, जोडणं, नेमकं काय जोडायचं आहे, काय सांधायचं आहे, काय एकत्र करायचं आहे. तर भाषा आपण समजून घेताना आपण जे बोलतो आहोत, जे लिहितो आहोत, जे वाचतो आहोत, एक भाषामध्ये वर्ण आणि शब्दरचना ही संकल्पना आहे, ती आपण अगोदर समजून घेतली पाहिजे. आपण जे काही बोलतो आहोत हे शब्द रूपातून, मग हे शब्द नेमके कसे तयार होतात, तर शब्द तयार होतात अनेक वर्ण एकत्र येऊन शब्द तयार होतात. म्हणून आपल्याला संधी हा घटक पाहताना आपल्याला वर्णमाला माहिती असणं किंवा वर्णमालेचा अभ्यास आपला असणं आवश्यक आहे. तर संधी म्हणजे सांधणे, जोडणे किंवा एकत्र करणे म्हणजे संधी. मग आता सांगितल्याप्रमाणे जे वर्ण आहेत, अनेक वर्ण, दोन किंवा दोन पेक्षा वर्ण जर एकत्र आले तर शब्द तयार होतो. आणि तो शब्द त्याची जर आपण फोड केली, विग्रह केली तर त्याचा अर्थ आपल्याला समजतो. तर काही उदाहरणातून आपण हे शब्द पाहूयात. आपल्या स्क्रीन समोर आपल्याला हे काही ठराविक शब्द दिसत आहेत. पहिला शब्द आहे विद्यालय, दुसरा आहे देवालय, नंतर सूर्यास्त, नंतर महोत्सव, नंतर अत्यानंद. हे शब्द आपण जर पाहिले, बारकाईनं जर निरीक्षण केलं, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, तुम्ही त्या शब्दांकडे कॉन्सन्ट्रेटली जरा त्यांचं निरीक्षण करा. विद्यालय, देवालय, सूर्यास्त, महोत्सव आणि अत्यानंद. तुम्हाला काय जाणवतं? आपण थोडा वेळ आपण फक्त त्या शब्दांकडे पाहूयात. त्याच्यामध्ये समजा विद्यालय आहे, किती वर्ण आहेत, कोणते वर्ण एकत्र आले असता तो शब्द तयार झाला हे पाहूयात. त्याच पद्धतीनं देवालय, हा देवालय जो आहे शब्द, किती वर्ण एकत्र आले आणि कोणते वर्ण एकत्र येऊन देवालय हा शब्द तयार झाला. सूर्यास्त, किती वर्ण एकत्र येऊन सूर्यास्त हा शब्द तयार झाला.
महोत्सव, किती वर्ण एकत्र येऊन महोत्सव हा शब्द तयार झाला? त्याचप्रमाणे अत्यानंद. आता विद्यालय या शब्दाची जर आपण फोड केली तर आपल्याला असं दिसून येईल विद्यालय हा जो शब्द आहे, विद्या आणि आलय हे दोन शब्द एकत्रित येऊन विद्यालय हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच विद्या हे वर्ण, यातले जे वर्ण आहेत ते वेगळे आहेत, आणि आलय, आलय म्हणजे घर, सदन, गृहालय जो काय आहे ते ह्या शब्दांचा मिळून, ह्या वर्णांचा मिळून विद्यालय हा शब्द तयार झाला. म्हणजे विद्या अधिक आलय असं ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस विद्यालय हा शब्द आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे देवालय, देव अधिक आलय, देवालय. सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. त्याचप्रमाणे महोत्सव, महा अधिक उत्सव म्हणजे महोत्सव होतो. अत्यानंद, आता अत्यानंद इथे बारकाईने जर आपण बघितलं तर अति आनंद म्हणजेच अत्यानंद हा शब्द तयार झाला. म्हणजेच दोन शब्द एकत्र जिथे आले आणि दोन शब्द एकत्र येऊन हे एक स्वतंत्र शब्द तयार झाले, त्याच पद्धतीनं हे शब्द तयार होण्यासाठी अनेक वर्ण एकत्र आलेले आहेत आणि ते वर्ण, शब्दातले जे वर्ण आहेत ते एकत्र जोडण्याचं, एकत्र करण्याचं, सांधण्याचं काम जिथे होतं तिथे संधी तयार होते. हाच आपला आजचा घटक आहे. आता यातला एक शब्द आपण उदाहरणादाखल पाहूयात, सूर्यास्त. ही शब्दाची जी वर्णरचना आहे आणि संधी कशी तयार होते पहा. जो आपण सूर्यास्त शब्द पाहिला होता त्यातला पहिला आपण शब्द घेतला होता सूर्य आणि दुसरा जो होता अस्त. आता सूर्य त्यातला जो उपशब्द आहे सूर्य, सूर्यास्त या शब्दामधला, तर सूर्य हा शब्द तयार होताना त्यात कोणकोणते वर्ण आहेत? तर पहिला स, अर्धा स आहे, अधिक उ दीर्घ उकारातला आहे, नंतर र, य आणि अ. एकूण 1 2 3 4 आणि 5, 5 वर्णांचा मिळून सूर्य हा शब्द तयार झालाय. आपण सामान्यपणे ढोबळमानाने जर सूर्य हा शब्द बघितला तर तुम्हाला काय वाटतं? जरा विचार करा. सूर्य दोनच वर्ण नाही, तर सूर्य हा शब्द तयार होताना हे 5 वर्ण एकत्र आलेले आहेत. स, उ, र, य आणि अ या वर्णांचा मिळून सूर्य हा शब्द तयार झाला. त्याच पद्धतीनं दुसरा, या सूर्यास्तामधला दुसरा शब्द आहे अस्त. मग अस्त शब्द तयार होताना कोणकोणते वर्ण आले? आपल्या स्क्रीनवरती आहे अ, स, त आणि अ. हे एकूण 4 वर्णांचा मिळून अस्त हा शब्द तयार झाला आणि सूर्य आणि अस्त हे एकत्र येऊन सूर्यास्त शब्द तयार झाला. आता जी आपण फोड केली होती याला फोड करणे म्हणजेच विग्रह करणे, आपण पुढे चालून ह्याच तासिकेमध्ये पाहणार आहोत की ज्या वेळेस आपण शब्दांची फोड करतो म्हणजे त्यांचा विग्रह करतो. संधी हा घटक अभ्यासताना हे खूप महत्वाचं आहे की शब्दाची फोड करता आली पाहिजे आपल्याला. ज्या शब्दामध्ये एक शब्द, त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आणि त्या शब्दामध्ये कोणकोणते वर्ण एकत्र आलेले आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दाखल फक्त सूर्यास्त या शब्दाची फोड करून दाखवली. सूर्य आणि अस्त हे दोन शब्द ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस सूर्यास्त हा शब्द तयार झाला. आता आपण त्याचे जे दोन शब्द होते त्याची वेगवेगळी फोड केली ती वर्णामध्ये. आता हा एकत्र शब्द घेतल्याच्या नंतर कोणकोणते वर्ण मिळतात पाहूयात. स, उ, र, य, अ, पुन्हा अ, स, त आणि अ एवढे वर्ण एकत्र आले तेव्हा सूर्यास्त हा शब्द झाला. आता ह्याच्यामध्ये सूर्य हा सूर्य आहे आणि हा अस्त आहे. ह्या दोघांचा मिळून ज्यावेळेस हा शब्द तयार होत असतो तर संधी म्हणजे दोन शब्द जेथे एकत्र येतात तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कुठे एकत्र आला बघूयात. सूर्य या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे अ, यानंतरचा अ आपल्या लक्षात येईल. मग तो अ इथे आहे हा,
आणि अस्त या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण तो आहे अ. हे दोन्ही अ आणि अ एकत्र आले आणि त्यांचा दीर्घ आ तयार झाला आणि शब्द तयार झाला आपला सूर्यास्त. अशी शब्दाची फोड विग्रह करून त्यातले वर्ण आपल्याला समजले पाहिजेत. म्हणून संधीमध्ये आपल्याला वर्णमाला आणि वर्णमालेचा अभ्यास, आता तुम्ही म्हणाल आम्ही 8वी मध्ये आहोत, आतापर्यंत आम्हाला वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, हे आतापर्यंत आम्ही तेच शिकत आलेलो आहोत. परंतु संधी या घटकाचा अभ्यास करताना वर्णमालेचा बारकाईनं अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं. त्याकरता आपण थोडक्यामध्ये, जास्त वेळ घेणार नाहीये, पण मराठी वर्णमाला जी आहे ती कशी तयार झालेली आहे आणि मराठी वर्णमालेमध्ये कोणकोणते उपप्रकार आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. स्वर आहेत आणि व्यंजन आहेत. स्वरामध्ये एकूण आतापर्यंत 12 हे स्वर होते. त्याच्यामध्ये नव्यानं आपण ऍड केलेले आहेत ऍ आणि अ असे आता 14 स्वर तयार झालेले आहेत. नंतर व्यंजन, व्यंजनांचा हा गट तयार केलेला आहे. संधी पाहताना आपण फक्त वर्णमाला ज्यावेळेस पाहत आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ही वर्णमाला अशीच का लिहिलेली असावी किंवा अशीच आपल्या समोर का आहे. तर ज्यावेळेस आपण यातला उपप्रकार हे व्यंजन संधी त्यावेळेस तुमच्या लक्षात आहे. तरी पण थोडक्यात सांगतो की जे सुरुवातीचे व्यंजन आहेत क ख ग ग च छ ज झ, नंतर आहे ट ठ ट ढ, यांचे एक गट तयार केलेले आहे असं तुम्हाला दिसत असेल. एक पहिला जो आहे तो 10 वर्णांचा गट आहे, दुसरा जो आहे तोही 10चा आहे, नंतर 9, नंतर 5 आणि नंतर 3. तर हे गट आपल्याला ही संधी ह्या प्रकरणाचा अभ्यास करताना खूप महत्वाचं आहे. हे आपण डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. जी मराठी वर्णमाला जी आहे ही संधीचा अभ्यास करताना आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. तर ठीक आहे, तर आपण आपल्या मूळ घटकाकडे येऊयात. संधी. संधीचे एकूण प्रकार हे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. एक स्वरसंधी, दुसरी व्यंजन संधी, तिसरा आहे विसर्ग संधी आणि चौथा आणि 5वा मी एकत्र केलाय, ते स्वतंत्र आहेत पण पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे एकमेकांशी संबंधित आहेत. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, पण तेही प्रकार हे वेगवेगळे आहेत. म्हणून मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर संधीचे हे एकूण मुख्य प्रकार 5 आहेत. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. तर हे जे संधीचे प्रकार आहेत हे आपण आजच्या तासिकेमध्ये आणि उद्याच्या तासिकेमध्ये आपण विस्तृतपणाने पाहणार आहोत. यानंतर पहिली जी आहे ती म्हणजे स्वरसंधी. आपण मराठी वर्णमाला म्हणजे मराठी मुळाक्षर ज्यावेळेस पाहिले त्याच्यामध्ये पहिले स्वर, पहिला जो गट होता ना तो स्वरांचा होता. ह्या स्वर जेव्हा शब्दामध्ये एकत्र येतात, जे स्वर एकत्र सांगले जातात त्यावेळेस ही स्वरसंधी होते. मग स्वरसंधी म्हणजे काय, त्याची नेमकी जी संकल्पना आहे त्याची व्याख्या काय आहे थोडक्यात पाहूयात. एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतात तेव्हा तो स्वरसंधी होतो. पहा, लक्षात ठेवायचं आहे. जर हे नोट डाऊन केलं, तुम्ही लिहून घेतलं तर खूप बरं होईल, कारण आपण भाषा विषयाचा अभ्यास करत असताना फक्त पाहून चालणार नाहीये. तर आपण जे महत्वाच्या व्याख्या आहेत, नियम आहेत ते नोट डाऊन करणं, लिहून घेणं खूप गरजेचं असतं. तर स्वरसंधी म्हणजे काय, तर एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतात, फक्त व्यंजनांचा याच्यामध्ये संबंध येत नाही, फक्त जे स्वर आहेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो स्वरसंधी होतो. ठीक आहे. मग आता या स्वरसंधीचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत. जेव्हा हे स्वर एकत्र येऊन दोन्ही वर्ण ज्यावेळेस स्वर असतात ना त्यावेळेस आदेश तयार होतो आणि त्या आदेशावरून या स्वरसंधीचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे
गुणादेश, आदेश आहे, गुणादेश संधी. दुसरा प्रकार आहे गुणादेश संधीलाच आपण सजातीय संधी सुद्धा म्हणतो. नंतर आहे दीर्घत्व संधी. नंतर आहे यणादेश संधी. नंतर आहे वृद्धादेश संधी. हे 4 प्रामुख्याने स्वर संधीचे प्रकार आहेत. संधीचे एकूण प्रकार 5. त्यामध्ये पहिला प्रकार पाहत असताना स्वर संधी, त्या स्वर संधीचे सुद्धा उपप्रकार हे 4 आहेत. त्या आदेशानुसार हे उपप्रकार पडलेले आहेत. तर पहिलाच जो आहे तो म्हणजे गुणादेश संधी. दीर्घत्व संधी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, ही सजातीय वर्ण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ही दीर्घत्व संधी. दीर्घत्व म्हणजे ज्यावेळेस जे स्वर आहेत अ अ अ आ अ ई ई उ उ म्हणजे अ आणि हा सजातीय झाला, एका गटातला झाला. ई ई हा एका गटातला झाला. उ उ हा एका गटातला झाला आणि ए ए हा एका गटातला झाला. म्हणून त्यांना सजातीय म्हटलं गेलंय. तर ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तोच यायला पाहिजे. हा तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो, यालाच दीर्घत्व संधी म्हणतात. पहा, कोणत्याही सजातीय जर वर्ण एकत्र आला तर त्याचा हा दीर्घच होतो. म्हणजे अ आणि अ आला तर त्याचा दीर्घ म्हणजे आ होणार आहे. अ आणि आ दीर्घ आहे, अ ह्रस्व आहे, एकत्र आला त्याचाही आच झाला. आ आणि अ एकत्र घेतलं त्याचाही आच झाला. आ आला त्याचाही आच झाला. हा जो पहिला गट आहे ना, इथून तुम्ही पहा, हा आ नंतर आ. एक मिनिट आपल्या लक्षात येईल. हा अ दोन्ही ह्रस्व आहेत, पण त्याचा ज्यावेळेस ते 2 वर्ण एकत्र आले त्याचा आ झाला. नंतर आ ज्यावेळेस एकत्र आला त्याचा दीर्घ आ झाला. असं हे जो काही गट आहे सजातीय वर्णांचा, स्वरांचा, तर ते एकत्र जेव्हा येतात शब्दामध्ये त्यावेळेस ही दीर्घत्व संधी होते. तर आपण लक्षात ठेवायचंय सांगितल्याप्रमाणे जे सजातीय गट आहेत आ ई ई उ उ आणि ए ए हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ही दीर्घत्व स्वर संधी तयार होते. तर जो आपला पहिलाच प्रकार आहे दीर्घत्व स्वर संधी, या दीर्घत्व संधी म्हटला तर त्याच्यामध्ये आपण पाहूयात अ आला तर आ होतो. पहा, पहिला स्वर आहे अ आणि दुसरा सुद्धा अ घेतला तर त्याचा दीर्घ आ होतो. याची काही उदाहरणं आपण पाहूयात. शब्द आहे आपल्या समोर चंद्रास्त. पहा, नंतर आहे मध्यांतर, सहानुभूती आणि सुरासूर. हे शब्द आहेत. या शब्दांचा आपण ज्यावेळेस फोड करतो त्यालाच विग्रह असं म्हणतात. हा विग्रह, चंद्रास्त या शब्दाचा ज्यावेळेस विग्रह तयार होईल हा विग्रह आहे. मग चंद्रास्त हा शब्द कोणत्या 2 शब्दापासून तयार झाला? चंद्र आणि अस्त. चंद्र आणि अस्त हे 2 शब्द ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस चंद्रास्त हा शब्द तयार झाला स्वतंत्र. म्हणून चंद्र आणि अस्त याचा विग्रह, याची फोड पाहत असताना हा चंद्र जो आहे हा एक शब्द आणि अस्त जो आहे हा एक शब्द. आता आपण संधीची ज्यावेळेस व्याख्या पाहिली होती, ज्या 2 शब्दाचा म्हणजे पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण आहे, चंद्र मधला शेवटचा वर्ण आहे द्र, द्र द्र उच्चारताना अ असा उच्चार होतो शेवटी. आणि दुसरा जो शब्द आहे तो अस्त, अस्त या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ. म्हणून अ अधिक अ त्याचा झाला दीर्घ आ आणि शब्द तयार होतो चंद्रास्त. समजलं? म्हणजे सजातीय जे वर्ण आहेत अ जरी ते ह्रस्व असतील तरी त्याचा दीर्घच होणार आहे. तसंच मध्यांतर, मध्यांतर शब्दाचा ज्यावेळेस आपण विग्रह करतो म्हणजे फोड करतो, मध्यांतर हा शब्द तयार कसा झाला?
कोणते दोन शब्द एकत्र आले त्याच्यामध्ये? तर मध्य आणि अंतर. मध्य ध म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर स्वर येतो अ, आणि अंतर त्याचाही स्वर आहे अ. जो अंतरचा पहिला अ, हा पहिला अ घेतला अ, आणि मध्य आहे त्याचा शेवटचा वर्ण आहे ध. य य म्हणताना अ, म्हणून अ अधिक अ आपला स्वर जो वर्ण मिळतो तो दीर्घ मिळतो आ, म्हणून मध्यांतर. मध्य आणि अंतर शब्द तयार होतो मध्यांतर. सहानुभूती सह अधिक अनुभूती. सह ह ह म्हटल्याच्या नंतर शेवटी आला अ. अनुभूती अनुभूतीचा पहिला वर्ण अ, शब्द तयार झाला सहानुभूती. सुरासुर या शब्दाचा विग्रह तुम्ही करून पहा कसा असेल. आपल्या समोर तर आहेच, पण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समजलंच असेल. आपण जे वरती दोन शब्द पाहिलेले आहेत त्याची फोड, त्याचा विग्रह आपण कसा केला. तसा सुरासूर. सुरासूर म्हणजे सुरा अधिक असुर असा होणार नाही, तर सूर अधिक असुर म्हणून सुरासूर झाला. तर सूर या शब्दाचा शेवटचा वर्ण जर घेतला र आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घेतला अ, र र म्हटल्याच्या नंतर अ असा उच्चार होतो, म्हणून तो अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ मिळून मिळाला आपल्याला आ, म्हणून सुरासूर हा शब्द तयार होतो. इथपर्यंत समजलं? म्हणजे दोन्ही ह्रस्व आहेत. हा अ ही ह्रस्व आहे, हा अ ही ह्रस्व आहे, परंतु ते जेव्हा एकत्र वर्ण स्वर येतात ना त्यावेळेस त्याचा हा दीर्घ आ आपल्याला मिळतो आणि ती संधी तयार होते. यानंतर आपण याच पद्धतीनं एकाच जातीतले एकाच गटातले अ आणि आ आहेत. आपण पाहिलं होतं अ आ इ ई उ उ, म्हणजे अ आणि आ एकाच गटातले आहेत. अ आणि आ एकत्र आला तरी त्याचा दीर्घच होणार आहे. शब्द आहे गोलाकार. गोल ल ल म्हणा म्हणून पहा तुम्ही गोल, त्यावेळेस अ असा शेवटचा वर्ण तुम्हाला मिळतो. आकार आकारचा पहिला वर्ण आहे आ. गंमत आहे. गोल अ मिळाला आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला वर्ण आ. हे दोघे एकत्र ज्यावेळेस आले तर त्याचाही दीर्घच झाला आ, म्हणून गोल अधिक आकार आपल्याला गोलाकार मिळाला. दुसरा जो शब्द आहे आता तुम्ही करूया पहा अल्पाहार. अल्पाहार हा शब्द अल्प आणि आहार या दोन शब्दांचा मिळून तयार झालेला आहे. त्याला आपण अल्पोपहार असं पण म्हणतो, अल्पोहार म्हणतो. परंतु शुद्ध प्रमाणित भाषेमध्ये ज्यावेळेस हा शब्द लिहिला जातो तेव्हा त्याला अल्पाहारच म्हणतात. अल्प अधिक आहार. पहिला शब्द आहे अल्प. अल्प प अ आला. दुसरा शब्द आहे हा आ, त्याचाही जो पहिला वर्ण आहे आ. अ अधिक आ आपल्याला जो हे दोन वर्ण एकत्र आल्याच्या नंतर जो वर्ण मिळालेला आहे तो आ, म्हणून अल्पाहार ह्या शब्दाचा विग्रह करताना अल्प आहार संधी होऊन अल्पाहार शब्द तयार झाला. त्याच पद्धतीनं ताडासन. ताड अधिक आसन. ताड अ आला, आसन आ आला, म्हणून ताडासन शब्द तयार झाला. यनादेश. यनादेश हा शब्द तयार होताना यन अधिक आदेश याचा शेवटचा, या शब्दातला शेवटचा वर्ण आहे न. न बाणातला त्याचा उच्चार करताना आपल्याला वर्ण मिळतो अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे आ, म्हणून अ अधिक आ संधी होताना आपल्याला दीर्घच मिळणार आ, म्हणजेच यनादेश. यण अधिक आदेश बरोबर यनादेश हा शब्द तयार झालेला आहे. यानंतर दीर्घत्व संधीचाच आपण आ अधिक अ, जसं अ पाहिलं अ आ पाहिला, आता आ आणि अ हे वर्ण आल्याच्या नंतर त्याचाही दीर्घच होणार आहे. आ आणि अ त्याचा ज्यावेळेस ते एकत्र येतील ना तर त्याचाही आज होणार आहे. विद्यामृत शब्द त्याचा फोड केल्याच्या नंतर विग्रह केल्याच्या नंतर विद्या आणि अमृत असे दोन शब्द आपल्या समोर तयार होतील. विद्या अधिक अमृत म्हणजेच विद्यामृत. पहिल्या शब्दातला
ज्यावेळेस शेवटचा वर्ण आपण घेतो ना विद्या आ, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ, म्हणजे आ अधिक अ, त्याचा मिळाला आपल्याला दीर्घ आ, शब्द तयार झाला विद्यामृत. त्याच पद्धतीनं गंगार्पण, गंगा अधिक अर्पण म्हणजेच गंगार्पण. गंगा ह्या शब्दाची फोड केली आपण गंगार्पण पाहूया. गंगार्पण या शब्दाची ज्यावेळेस फोड करतो, विग्रह करतो, त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. हे दोन शब्द एकत्र आले म्हणून हा गंगार्पण शब्द तयार झालेला आहे. त्यातला पहिला शब्द आहे गंगा. गा म्हणजे त्याचा वर्ण आपल्याला आ मिळाला. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घेतला अ, त्याचा मिळाला आ. म्हणजे दीर्घ वर्ण तयार होतो. कोणतेही सजातीय वर्ण येऊन ज्यावेळेस वर्ण एकत्र येतात तेव्हा दीर्घत्व संधी होती. नावच दीर्घत्व संधी आहे. दीर्घत्व स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी आहे. कोणतेही सजातीय ज्यावेळेस वर्ण एकत्र आपण घेऊ त्यावेळेस आपल्याला हा दीर्घच वर्ण तयार होतो. म्हणजेच गंगार्पण, गंगा अधिक अर्पण, गंगार्पण. भाषांतर, भाषा अधिक अंतर, भाषांतर. विद्यारण्य, विद्या अधिक अरण्य म्हणजेच विद्यारण्य. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस स्वर आपण याच्यामध्ये पाहिले आहेत वर्णमालेमध्ये, हे जे स्वर आहेत हा अ आणि आ हे एका गटातले म्हणून त्यांना सजातीय म्हटलं आहे. ई आणि ई हे एका गटातले आले म्हणून त्यांना आपण सजातीय म्हटलं आहे. उ उ हे एका गटातले आहेत. हे ज्यावेळेस वर्ण एकत्र येतात ना सजातीय, त्यावेळेस दीर्घच वर्ण तयार होतो. म्हणूनच त्याला दीर्घत्व स्वरसंधी म्हटलेलं आहे. आता आपण दीर्घ आ आणि दीर्घ आ जर एकत्र आला तर त्याचा काय होणार आहे? त्याचाही दीर्घच होणार आहे. पहा, पहिला शब्द आपल्या समोर आहे कलाकृती. कलाकृती, कलाकृती कोणत्या दोन शब्दापासून तयार झालाय त्याची फोड करूया, म्हणजे त्याचा विग्रह करूया. कला अधिक आकृती हे दोन शब्द आपल्याला मिळाले. आपल्या नियमाप्रमाणे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ला, ला म्हणजे आ मिळतो. आकृती, आकृतीचा आ मिळतो आणि संधी होते दीर्घ आ, कलाकृती. त्याच पद्धतीनं राजाश्रय, राजा अधिक आश्रय, दोन्ही दीर्घच आहेत. राजा आणि आश्रय, हा शेवटचा आहे राजा, आश्रय. चिंतातूर, चिंता अधिक आतुर, चिंता आ आला, शेवटचा वर्ण आहे ना त्याचा उच्चार करताना आ आला. आतुर या शब्दाचा पहिला वर्ण आ आला. आपली जी संधी आहे दीर्घत्व संधी आज होणार म्हणून चिंतातूर हा शब्द तयार झाला. त्याच पद्धतीनं विद्यालय, विद्या अधिक आलय असं पाहिजे होतं. विद्या आलय या शब्दाची फोड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस विद्या अधिक आलय, विद्या आणि आलय. विद्या या शेवटचा वर्ण आहे द्या आ, आणि आलय या शब्दाचा पहिला वर्ण आहे आ, आलयचा आ. त्यावेळेस आपल्याला शब्द मिळतो विद्यालय. आता दुसऱ्या गटातला पाहूया, ई या गटातला. पहिला आहे ह्रस्व ई, दुसरा आहे दीर्घ ई. मिळून जी संधी तयार होणार आहे ती दीर्घ ई मधून आपल्याला मिळणार आहे. दीर्घ ई हा वर्णाने ती तयार होते. शब्द आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा या शब्दाचा विग्रह करताना किंवा त्याची फोड करताना आपल्याला दोन शब्द मिळतील. प्रति अधिक इक्षा म्हणजेच प्रतीक्षा. तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे प्रति. प्रति हे बघा, प्रति या शब्दातला जो शेवटचा वर्ण आहे ना ती हा ह्रस्व आहे. आणि इक्षा, इक्षा या शब्दातला पहिला वर्ण हा दीर्घ आहे. म्हणजेच ई अधिक ई बरोबर दीर्घ ई. प्रतीक्षा हा शब्द लिहिताना प्रतीक्षा, ज्या ज्या मुलींचं नाव प्रतीक्षा आहे त्यांनी लक्षात ठेवा, प्रतीक्षा ती जी वेलांटी जी आहे ती नेहमी ही दीर्घ असते. जरी त्याची फोड, या शब्दाची फोड किंवा विग्रह आपण
प्रति पहिला ई आहे ह्रस्व, पण शब्द लिहिताना प्रतीक्षा दीर्घ मध्ये लिहिला जातो. दुसरा शब्द आहे कवीश्वर. याची फोड करूया, म्हणजे याचा विग्रह करूया. कवी अधिक ईश्वर. कवी, हा कवी या शब्दाबद्दल आपण कवी हा शब्द कवीश्वर इथं लिहिताना बघा, आपण मराठीमध्ये मराठी भाषेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस कवीश्वर कवी हा शब्द लिहिताना नेहमी आपण हा ह्रस्व लिहित असतो. कारण का, तर कवी हा शब्द आपल्याला संस्कृत मधून जसाच्या तसा घेतलेला आहे. मग संस्कृत मधले काही शब्द जसेच तसे घेतलेले असतात ना, त्याला तत्सम शब्द असं म्हणतात. त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नसतो, परंतु लिहिताना हा आपण दीर्घ लिहितो. शब्द जो घेतलेला आहे कवी हा शब्द संस्कृत मधला जसाचा तसा आलाय, म्हणून तेव्हा त्याला आपण तत्सम शब्द असं म्हणतो. तर कवी अधिक ईश्वर पहिला ह्रस्व आहे, कवी मधला वी ई हा ह्रस्व आहे. नंतर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई हा दीर्घ आहे. शब्द तयार होतो कवीश्वर. यानंतरचा शब्द आपल्या समोर आहे परीक्षण. परी, री हा ह्रस्व आहे आणि ईक्षण, ईक्षण मधला पहिला वर्ण हा दीर्घ आहे. तेव्हा संधी होताना नेहमी दीर्घच होणार आहे, म्हणून परीक्षण. त्याच पद्धतीनं गिरीश, गिरीश हा शब्द इथून पाठीमागे जर अभ्यास करत असताना जर पाहिलं आपण, तर हा परीक्षेत विचारला गेलेला आहे. शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा होतात, गिरीश या शब्दाची फोड करा किंवा गिरीश ही कोणत्या स्वरसंधीचा प्रकार आहे, या पद्धतीने प्रश्न विचारले गेले आहेत. तर गिरीश या शब्दाचा विग्रह करताना गिरी अधिक ईश, शेवटचा वर्ण आहे री आणि या शब्दातला पहिला वर्ण आहे ई. दोघांचे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस दीर्घ ई न संधी तयार होतो आणि ही दीर्घत्व संधीचा हा सजातीय दीर्घत्व संधीतला हा एक प्रकार आहे. यानंतर याच गटातला ई, या गटातला ई ई दोघेही ह्रस्व आहेत. त्यांचंही जर आपण एकत्र सांधलं, एकत्र केलं, एकत्र मिसळले ते वर्ण, तर आपल्याला जे वर्ण मिळणार आहे तो म्हणजे ई. हरी अधिक इच्छा, हरी अधिक इच्छा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. हरी मधला शेवटचा वर्ण री, री हा पहिला म्हणजे ह्रस्व ई आहे उच्चार करताना, आणि जो दुसरा इच्छा शब्द आहे त्यातला पहिला आहे तो सुद्धा ई जो आहे तो ह्रस्व आहे, परंतु ई आणि ई एकत्र आले, दोघांचा मिळून संधी होताना तो दीर्घ झालेला आहे. हरी इच्छा, हरिच्छा हा शब्द तयार होतो. त्याच पद्धतीनं कवी इच्छा, कवी अधिक इच्छा, कवीच्छा या शब्दावरती लक्ष ठेवायचं आहे. कवी हा शब्द लिहिताना कसा लिहिला जातो. कवी हा शब्द पहिला जो कवी आहे ना तो ह्रस्व आहे, वी हा त्यातला वर्ण. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई हाही ह्रस्व आहे. संधी तयार होताना त्याचा दीर्घ तयार झालेला आहे. याच पद्धतीनं अभिष्ट, अभिष्ट या शब्दाची फोड करताना किंवा विग्रह करताना अभि अधिक इष्ट, शेवटचा वर्ण अभि ई. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई, ई अधिक ई मिळून आपल्याला दीर्घ ई वर्ण मिळून ही दीर्घ स्वर संधी तयार झालेली आहे. त्याच पद्धतीनं मुनी अधिक इच्छा मिळून हे जे दोन शब्द मिळून तयार होतो मुनिच्छा. आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ज्यावेळेस ही स्वर आहेत, सजातीय स्वर ज्यांना म्हणतो, स्वजातीय स्वर जेव्हा दीर्घ असू दे किंवा ह्रस्व असू दे, जेव्हा जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा आपल्याला संधी होताना हा दीर्घच संधी होतो, म्हणून तर त्याला दीर्घत्व संधी असं म्हटलेलं आहे. याच पद्धतीनं ई या गटातला पाहताना आपण दीर्घ ई अधिक ह्रस्व ई याचा मिळून आपल्याला दीर्घ ईच मिळणार आहे. गोमती इच्छा शब्दाचा विग्रह करूयात. गोमती अधिक इच्छा, ती हा शेवटचा वर्ण आणि ई हा पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. गोमती या शब्दातला शेवटचा वर्ण ती आणि इच्छा या शब्दातला पहिला वर्ण ई. ती, ती ज्यावेळेस म्हणतो आपण
दीर्घ ई हा उच्चार आहे आणि इच्छा मधला पहिला वर्ण ई आहे तो ऱ्हस्व आहे, म्हणून ई अधिक ई ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला दीर्घ ई मिळतो, शब्द तयार होतो गोमती छा. त्याच पद्धतीने देवीच्छा, देवीच्या या शब्दाची फोड केली किंवा विग्रह केला तर देवी अधिक इच्छा, देवीच्छा. महींद्र, मही अधिक इंद्र या शब्दाचा संधी होताना दीर्घ ई होतो, म्हणून महींद्र हा शब्द आपल्याला तयार होताना दिसतो. दोघी सजातीय गटातले दोघी ई या गटातून दोघेही ज्यावेळेस दीर्घ घेतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला दीर्घ वर्णानच ती संधी तयार होत असते. पार्वतीश हा शब्द आहे, पार्वतीश याचा विग्रह करूया, पाहूया. तुम्ही करा. पार्वतीश या शब्दाचा विग्रह किंवा हा शब्द ची फोड करताना कोणते दोन शब्द एकत्र आले असतील तर पार्वती आणि ईश. पार्वती आणि ईश हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत तेव्हा पार्वती हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. पार्वती अधिक ईश दोघेही दीर्घ आहेत, म्हणून संधी होताना दीर्घ संधी तयार होते. त्याच पद्धतीनं महीश्वर, मही अधिक ईश्वर, मही हा शब्दातला शेवटचा वर्ण ही दीर्घ आहे, ईश्वर या शब्दातला पहिला वर्ण ई हाही दीर्घ आहे. महीश्वर या शब्दाचा विग्रह करताना मही अधिक ईश्वर दीर्घ संधी तयार झालेला आहे, दीर्घ स्वर संधी महीश्वर. रजनीश, रजनी अधिक ईश, रजनी दीर्घ आणि ईश हाही ईश ई हा दीर्घ आहे, म्हणून आपल्याला दीर्घ संधी पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं उ ह्या गटातलं पण आहे. आपण शब्द घेऊयात गुरुक्ती. गुरुक्ती या शब्दाची फोड करताना विग्रह करताना दोन शब्द मिळतात आपल्याला, गुरु अधिक उक्ती. गुरु शेवटचा वर्ण आहे रू हा आहे ह्रस्व आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे उ हाही ह्रस्व आहे, पण संधी तयार होताना दीर्घ उ या वर्णानं ती संधी तयार होते, म्हणजे गुरु अधिक उक्ती गुरुक्ती हा शब्द तयार झाला. भानुदय, भानुदय या शब्दाचा विग्रह करताना दोन शब्द कोणते एकत्र आले असतील तर भानु आणि उदय, भानु अधिक उदय मिळून भानुदय शब्द तयार झाला. भानु या शब्दाचा जर आपण पाहिला शेवटचा वर्ण आहे नु म्हणजे ह्रस्व उ आहे आणि उदय या शब्दातला पहिला वर्ण आहे उ. संधी तयार होताना दीर्घ ओणे संधी तयार होतो, भानुदय. त्याच पद्धतीनं पहिला ह्रस्व दुसरा दीर्घ घेतला तरी त्याचा हा दीर्घ उच होणार आहे. सिंधुर्मी हा महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवायचा. सिंधुर्मी कित्येक आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये हा शब्दाचा या शब्दाचा विग्रह करा किंवा विग्रह केलेला शब्द आहे त्यापासून उचित शब्द तयार करा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. किंवा सिंधुर्मी हा कोणत्या संधीचा प्रकार आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. सिंधुर्मी, सिंधू अधिक उर्मी हे दोन शब्दांनी सिंधुर्मी शब्द तयार होतो. सिंधू या शब्दातला शेवटचा वर्ण धू हा ह्रस्व उ आहे आणि उर्मी या शब्दातला पहिला वर्ण उ हा दीर्घ आहे, म्हणून आपल्याला शब्द किंवा संधी होताना हा दीर्घ उणे तयार संधी झालेली आहे. शब्द मिळतो आपल्याला सिंधुर्मी. धेनुर्जित, धेनु अधिक ऊर्जित या शब्दाची फोड करताना धेनु आणि ऊर्जित हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. धेनु शेवटचा वर्ण, धेनु या शब्दातला शेवटचा वर्ण आहे नु म्हणजेच ह्रस्व उ. उच्चार करताना पहा
आणि ऊर्जित या शब्दाचा पहिला वर्ण आहे उ, दीर्घ उ. आणि ह्रस्व उ आणि दीर्घ उ ज्यावेळेस एकत्र येऊन संधी तयार झालेला आहे त्यावेळेस तो दीर्घ पूर्ण संधी तयार होतो, धेनुर्जित हा शब्द तयार होतो. आता पहिला दीर्घ आहे आणि दुसरा उ आहे. भूतधार हा शब्द, या शब्दाचा विग्रह करताना भू उद्धार जो आहे भू हा शब्द दीर्घ उ, भू भू म्हणजे जमीन, तर भू उद्धार, भू हा पहिला शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे उद्धार. तर भू या शब्दाचा शेवटचा वर्ण भू याचा उच्चार होताना दीर्घ उ मिळतो आणि उद्धार यातला जर पहिला वर्ण आपण घेतला तर आपल्याला हा ह्रस्व उ मिळतो. आणि ह्या दोघांचा ज्यावेळेस संधी तयार होतो, एकत्र ज्यावेळेस येतात तेव्हा त्याचा दीर्घ उणे संधी तयार होऊन भूतधार असा शब्द, स्वतंत्र शब्द भेटतो. म्हणजे दोन शब्द एकत्र, संधीमध्ये दोन शब्द एकत्र येणं गरजेचं असतं. ते एकत्र चाललेलं आहे, शब्दाची फोड करावी लागते त्याकरता, शब्द समजून घ्यावा लागतो. मग त्या शब्दामध्ये दोन शब्द कोणते आहेत, ज्यावेळेस ते दोन शब्द आपल्याला मिळतील त्यात तेव्हा ते एकत्र करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र घ्यायचा आणि आपण ठरवायचं आहे हा कोणत्या संधीत बसतो आहे. अशा पद्धतीनं ही दीर्घत्व संधी तयार झालेली आहे. उ या गटातला सजाती आहे. दीर्घत्व स्वरसंधीला आपण सजातीय स्वरसंधी असंही म्हणतो, कारण का ते एकाच गटातले वर्ण एकत्र येऊन, एकाच गटातले स्वर एकत्र येऊन तो संधी तयार होत असतो, म्हणून त्याला सजातीय किंवा दीर्घत्व. दीर्घत्व कारण कोणतेही वर्ण एकत्र घेतले तर त्याचा हा दीर्घ वर्ण तयार होतो, म्हणून त्याला दीर्घत्व म्हटलं जातं. आणि सजातीय या कारणानं म्हटलं जातं कारण ते एकाच गटातले, एकाच जातीतले स्वर असतात म्हणून. तर भुर्जा, भुर्जा हा शब्द तयार होत असताना आपल्याला जर याचे भुर्जा या शब्दाची फोड केली, विग्रह केला, तर भू आणि ऊर्जा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, ते एकत्र केले, भू आणि ऊर्जा. भू हा दीर्घ आहे, ऊर्जा मधला ओ हा दीर्घ आहे, आपला संधी होऊन भुर्जा शब्द तयार झाला. त्याच पद्धतीनं भुर्जित, भू आणि ऊर्जित हे दोन शब्द एकत्र आले म्हणून भुर्जित शब्द तयार झाला. भू या शब्दाचा शेवटचा वर्ण तो एकच शब्द आहे त्याच्यामध्ये, म्हणून भूचं जर घेतलं तर आपण उ हा दीर्घ आहे, ऊर्जित मधला पहिला वर्ण उ हा दीर्घ आहे, त्यावेळेस संधी तयार होताना हा दीर्घ संधी तयार होतो. अशा प्रकारे आपण स्वरसंधी मधला पहिला प्रकार जो आहे सजातीय गटातला दीर्घत्व स्वरसंधी पाहिलेली आहे. यानंतर जो दुसरा प्रकार आहे उपप्रकार स्वरसंधी मधला तो म्हणजे गुणादेश, गुणादेश स्वरसंधी. पहिला उपप्रकार होता दीर्घत्व म्हणजे सजातीय गटातला, आणि गुणादेश संधी जो आहे तो विजातीय गटातला आहे. म्हणजे ज्यावेळेस वर्ण आपण पहिले स्वर जे आहेत ते घेताना अ आ एका गटातला एका जातीतला म्हणून त्याला सजातीय म्हटलं जातं. तर ह्या गटातल्या वर्णासमोर जर पुढच्या शब्दातला पहिला वर्ण हा विजातीय असेल, म्हणजेच पहा दोन विजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याबद्दल ए ओ किंवा अर असा बदल होतो. साधं सोपं सिंपल आहे. दोन विजातीय स्वर ज्यावेळेस लागोपाठ येतात, एकत्र येतात ना, तर त्यांच्याबद्दल ए ओ अर हे वर्ण येऊन संधी जिथे तयार होतो त्यालाच गुणादेश स्वर संधी असं म्हटलं जातं. त्याच्या संकल्पना मी 3 गटात आपल्याला समजण्यासाठी केल्यात. पहिला गट आपण पाहूयात. अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई आला तर त्याचा ए होतो. ए केव्हा होईल? आपण या व्याख्येमध्ये पाहिलं की दोन विजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याबद्दल ए होतो किंवा ओ होतो किंवा अ असा होतो. पण लक्षात ठेवा, एकदम लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. अ केव्हा तयार, ए केव्हा तयार होईल? जर अ किंवा आच्या पुढे ई किंवा ई आला तरच ए होतो. अ किंवा आच्या पुढे उ आला तर त्याचा
ओ होतो आणि अ किंवा आच्या पुढे रू, ऋषीतला रू आला तर त्याचा अर असा तयार होतो. पहिला आपण पाहूयात अ किंवा आच्या पुढे ई आला तर त्याचा ए हा वर्ण येऊन संधी कसा तयार होतो. गुणादेश संधी मधला अच्या पुढे ई किंवा ई कोणता येऊ देत, ह्रस्व येऊ देत, दीर्घ येऊ देत, तर त्याचा एच होणार आहे. पहिला शब्द मनुष्येत, याचा विग्रह करताना किंवा याची फोड करताना मनुष्य आणि इतर हे दोन शब्द आहेत वेगवेगळे, मनुष्य आणि इतर. मग ते ज्यावेळेस एकत्र आले, मनुष्य हा शब्द वेगळा आणि इतर हा शब्द वेगळा, त्या ज्यावेळेस ते एकत्र येतात तर मनुष्य या शब्दातला शेवटचा वर्ण आहे श, य म्हणजे अ आलेला आहे आणि इतर या शब्दाचा पहिला वर्ण ई म्हणजेच अ आणि ई ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हा त्याचा ए होतो. म्हणूनच शब्द तयार आला मनुष्येतर. मनुष्य इतर असा नाही होणार, मनुष्येतर. त्याच पद्धतीनं लोकेच्छा, लोक इच्छा फोड केली आपण लोकेच्छा या शब्दाची, लोक अधिक इच्छा, लोक क आहे ना शेवटचा वर्ण, लोक या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण इच्छा, ई म्हणजे अ आणि ई जेव्हा आला त्याचा ए झाला म्हणून शब्द तयार होतो लोकेच्छा. लोकच्छा होणार नाही. नरेंद्र, नरेंद्र हा शब्द किंवा नरेंद्र या शब्दाची फोड केली असता आपल्याला नर आणि इंद्र हे दोन शब्द एकत्र येऊन हा शब्द तयार झालेला आहे. मग नर या शब्दातले वर्ण कोणकोणते आहेत, न आणि र. म्हणजे नर शब्दातला शेवटचा वर्ण आहे र आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे ई. संधी होताना ए होतो म्हणून नरेंद्र असं लिहिलं जातं. गणेश या शब्दाचा विग्रह गण अधिक ईश. गणेश या शब्दाचा विग्रह करताना फोड करताना गण आणि ईश हे दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले, एकत्र येऊन त्याचा संधी होताना ए झाला अ आणि ई म्हणून गणेश. रामेश्वर त्याच पद्धतीने आहे राम अधिक ईश्वर, राम अधिक ईश्वर. ईश्वर मधला जो ई आहे तो दीर्घ आहे ईश्वर. राम या शब्दातला शेवटचा वर्ण म अ उच्चार होतो. ईश्वर या शब्दातला पहिला वर्ण ई हा दीर्घ आहे. संधी होताना ए होतो म्हणून रामेश्वर हा शब्द तयार झालेला आहे. आच्या पुढे ई किंवा ई असेल तर त्याचाही एच होतो. महेंद्र, महा अधिक इंद्र शब्दाची फोड केली, विग्रह केला. महा अधिक इंद्र हे दोन शब्द एकत्र येऊन महेंद्र. कारण गुणादेश संधीमध्ये आपण पाहतो आहोत वेगवेगळे जे स्वर आहेत जर एकत्र येत असतील तर तेव्हा त्याचा अ किंवा आच्या पुढे ई आला तर त्याचा ए होतो. म्हणून महा इंद्र, महेंद्र. एथेष्ट, यथा अधिक इष्ट, एथेष्ट. रमेश, रमा अधिक ईश. रमेश हा शब्द पहा, ह्याच्यामध्ये रम अधिक ईश असं नाही, रमा अधिक ईश, रमाचा ईश, रमा अधिक ईश. रमा या शब्दातला शेवट वर्ण मा आ आहे. ईश या शब्दातला पहिला वर्ण ई आहे म्हणून आ अधिक ई बरोबर ए होतो रमेश. लंकेश्वर, लंकेश्वर या शब्दाचा विग्रह पाहूया, तुम्ही करा पटकन करूया. लंका अधिक ईश्वर. विग्रह केला तर आपल्याला दोन शब्द मिळाले लंका आणि ईश्वर, ते एकत्र केले लंकेश्वर. उमेश, उमा अधिक ईश, जसं आपण रमा अधिक ईश पाहिलं रमेश झाला होता, उमा अधिक ईश उमेश. अतिशय सोपं आहे समजून घेताना, फक्त आपण ती संकल्पना लक्षात ठेवली पाहिजे.
सजातीय ज्यावेळेस स्वर संधी तयार होत असतो तेव्हा तो दीर्घत्व याच्यामध्ये जातो, आणि गुणादेश संधी स्वर संधी ज्यावेळेस तयार होत असतो तो म्हणजे विजातीय असतो. एका गटातील वर्णाच्या समोर दुसऱ्या गटातील वर्ण जर आला शब्दांचा विग्रह केल्याच्या नंतर त्यावेळेस त्याचा ए, ओ आणि अर कशा पद्धतीने होतात. आता ओ केव्हा येतो, आपण सुरुवातीलाच व्याख्या पाहिली होती. ओ केव्हा येतो? अच्या किंवा आच्या पुढे उ किंवा उ असा असेल. उ किंवा उ असेल तर तेव्हा त्याचा ओ होतो. कुलोत्पन्न हा शब्द आहे. हा शब्दाचा विग्रह करताना कुल अधिक उत्पन्न, कुल अधिक उत्पन्न हे दोन वेगवेगळे शब्द मिळाले. कुल आणि उत्पन्न हे शब्द ज्यावेळेस एकत्र आले, मग कुल हा शब्द आहे, उत्पन्न हा शब्द आहे. कुल या शब्दाचा शेवटचा वर्ण ल अ आहे आणि उत्पन्न या शब्दाचा पहिला वर्ण उ आहे, म्हणून ओ तयार होतो आहे. ओ नि संधी तयार होतो आहे. कुलोत्पन्न, हितोपदेश, हित अधिक उपदेश, हितोपदेश, परोपकार, पर अधिक उपकार, परोपकार, जलोर्मी, जल अधिक उर्मी, जलोर्मी. तसंच त्याच पद्धतीचा त्याच सारखाच शब्द आहे समुद्रोर्मी, समुद्रोर्मी. समुद्र आणि उर्मी हे दोन शब्द आले, एकत्र आले, संधी झाला ओनी, म्हणून आपल्याला जो शब्द आहे मुख्य शब्द आपल्याला समुद्रोर्मी असा मिळालेला आहे. आता आच्या पुढे उ किंवा उ जर आला तर त्याचा ओ केव्हा होतो? आच्या किंवा अच्या पुढे उ किंवा उ हे विजातीय स्वर ज्यावेळेस येतील तेव्हा त्याचा ओ होतो. गंगोदक हा शब्द आहे. गंगोदक शब्दाचा विग्रह केला तर गंगा आणि उदक असे दोन शब्द मिळतात. गंगा अधिक उदक. मग गंगा या शब्दाचा शेवटचा वर्ण गा आ आणि उदक या शब्दाचा पहिला वर्ण उ, म्हणून संधी होताना आ अधिक उ ओ होणार. गंगोदक. गंगोपासना, गंगा आणि उपासना हे शब्द एकत्र आले, गंगा आणि उपासना, म्हणून पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण गा आ आणि उपासना या शब्दाचा पहिला वर्ण उ, संधी होताना त्याचा ओ झाला गंगोपासना. त्याच पद्धतीनं गंगोर्मी. गंगा आणि उर्मी हे दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले, गंगा उर्मी. गंगा या शब्दातला शेवटचा वर्ण गा आणि उर्मी या शब्दातला पहिला वर्ण उ, दीर्घ उ, गंगोर्मी. आता अ आणि आच्या पुढे जर रू आला, रू हा ऋषीतला रू आला, हा स्वरच आहे. आपण वर्णमाला ज्यावेळेस पाहिली त्याच्यामध्ये रू हा स्वरामधून आहे. तर ज्यावेळेस जे सजातीय स्वर आहे त्यांच्या पुढे जर रू हा स्वर येत असेल तर त्याचा अर हा असा वर्ण आपल्याला नवीन वर्ण तयार होतो आणि तो शब्द तयार होतो. सप्तऋषी हा शब्द आहे. सप्तऋषी शब्द हा कसा तयार झाला? फोड केल्याच्या नंतर कळेल, विग्रह केल्याच्या नंतर कळेल. सप्तऋषी, सप्त अधिक ऋषी या दोघांचा मिळून सप्तऋषी. मग सप्त या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण त अ आहे आणि ऋषी या शब्दातला पहिला वर्ण रू आहे. मग अच्या पुढे रू ज्यावेळेस येतो आणि ते एकत्र येतात तेव्हा र, म्हणून सप्तऋषी. उच्चार त्याचा कसा झाला बघा, सप्तऋषी असा नाही, सप्तऋषी. त्याच पद्धतीनं त्याच गटातला देवर्षी, देव अधिक ऋषी, देवर्षी. महर्षी, महा अधिक ऋषी, महर्षी. राजर्षी, राजा अधिक ऋषी. राजर्षी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. राजा अधिक ऋषी
एकत्र येऊन राजर्षी शब्द तयार होतो. म्हणजेच सजातीय स्वरांच्या पुढे जर रू आला तर त्याचा असा वर्ण घेऊन त्याचा संधी तयार होतो. म्हणून सप्तर्षी, देवर्षी, महर्षी आणि राजर्षी हे उदाहरण आपण पाहिले. यानंतर जो आहे तो म्हणजे आता वृद्ध्यादेश स्वरसंधी. आपण स्वरसंधी मधून हा त्याचा उपप्रकार पाहत आहोत. अ आणि आ यांच्या पुढे ए किंवा ए येतो तेव्हा हा वृद्ध्यादेश स्वरसंधीचा प्रकार येतो. आणि ओ किंवा अ आल्यास त्या दोहोंबद्दल सुद्धा त्याचा अ होतो. दीर्घ आहे, दीर्घ ए आणि दीर्घ औ येतो. याला वृद्ध्यादेश स्वरसंधी असं म्हटलं जातं. तर वृद्ध्यादेश स्वरसंधीचे उदाहरण पाहताना अ च्या पुढे किंवा आ च्या पुढे ए किंवा ए आला तर त्याचा एच होणार आहे. एक एक, एक आणि एक, एक एक या शब्दाचा जर आपण एक एक या शब्दाचा जर विग्रह केला म्हणजे तो शब्द कोणत्या दोन शब्दापासून तयार झाला? एक आणि एक म्हणून एक एक. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण क, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ए म्हणून आपल्याला ए हा दीर्घ मिळाला, शब्द तयार झाला एक एक. त्याच पद्धतीनं मत अधिक ऐक्य, मतैक्य. हर अधिक एक, हरैक. जन अधिक ऐक्य, जनैक. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचे किंवा लिहून घ्यायचे आहेत. खूप महत्वाचे आहेत. संधी होताना आपण येथेच आपले थोडस आपण गडबडून जातो की अ आणि आच्या पुढे म्हणजे जर सजातीय गट असेल त्याच्या पुढे जर जो विजातीय वर्णांचा गट आणि त्याची संधी होत असेल तर नेमकं काय होतं? तर आपण प्रामुख्यानं पाहिलं होतं की हा अ च्या पुढे ए किंवा ए आला तर त्याचा ए होतो. नंतर आच्या पुढे किंवा आला तर एच होणार आहे. सदैव, सदा अधिक एव. या शब्दातला शेवटचा वर्ण सदा आ आहे आणि एव या शब्दातला पहिला वर्ण ए आहे म्हणून ए नि संधी तयार झाला. सदैव. त्याच पद्धतीने सर्वथै, सर्वथा अधिक एव. प्रजैक्य, प्रजा अधिक ऐक्य या शब्दांचा मिळून प्रजैक्य. विद्या अधिक ऐश्वर्य, विद्या. विद्या या शब्दातला शेवटचा वर्ण आ आणि ऐश्वर्य मधला पहिला वर्ण ऐ. संधी होताना ऐ या वर्णानं संधी तयार झाला आणि विद्येश्वर्य असा आपल्याला शब्द त्यातनं मिळतो. अ आणि आच्या पुढे ओ किंवा अ आला तर त्याचा औ कसा तयार होतो पहा. ही वृद्ध्यादेश संधी तयार होताना शब्द आहे जलोग. जलोग मध्ये दोन शब्द त्याचा विग्रह केला तर जल आणि ओघ. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ओ. अ आणि ओ त्याचा अ होतो. जलोग हा शब्द तयार झाला. गंगा आणि ओघ हे दोन शब्द आहेत. गंगा शेवटचा वर्ण गा आ आणि ओघचा पहिला वर्ण ओ. गंगोक शब्द तयार झाला गंगोक. वन आणि औषधी हे दोन शब्द एकत्र आले होता. वन आणि औषधी. वन या शब्दाचा शेवटचा वर्ण न अ आणि औषधी या शब्दातला शेवटचा वर्ण अ. त्याचाही औच हा वर्ण किंवा स्वर येऊन त्याचा संधी तयार होणार आहे. अनौषधी हा शब्द तयार झाला. महोदार्य, महा अधिक औदार्य. महा, महा या शब्दातला शेवटचा वर्ण हा म्हणजे आ आणि औदार्य या शब्दातला पहिला वर्ण किंवा पहिला स्वर अ म्हणून महाऔदार्य. महोदार्य असा शब्द आपल्याला तयार होताना दिसतो. यानंतरचा जो स्वरसंधीतला एनादेश स्वरसंधी आहे थोडक्यात आपण पाहूयात की म्हणजे जे सजातीय पद आहेत, वर्ण आहेत, स्वर आहेत त्यांच्या समोर जर विजातीय स्वर आला तर त्यांचा य, व आणि र असे बदल होताना आपल्याला दिसतात. तेव्हा तो एनादेश संधी तयार होते. एनादेश संधीतलं एक फक्त आपण दोन उदाहरणं पाहूयात आणि आपली तासिका संपते आहे. पुढच्या तासिकेला आपण राहिलेले जे संधी प्रकार आहेत ते आणि यातला एक उपप्रकार राहिलेला आहे तो आपण उद्याच्या तासिकेला पाहणार आहोत. एनादेश संधीतला पहिलाच प्रकार आहे ई आणि ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्याचा य होणार आहे.
अध्ययन या शब्दाची फोड केली, विग्रह केला, अधि अधिक अयन, अधि आणि अयन या शब्दांनी अध्ययन शब्द झाला. अधि या शब्दातला पहिला वर्ण धी, ई आणि अयन या शब्दातला पहिला वर्ण अ म्हणून अध्ययन य मिळतो आपल्याला. परिअटन, परी ई आणि अटन मधला अ, पर्यटन. वि आणि अर्थ हे दोन शब्द आहेत. वि यातला जर घेतला तर आपल्याला ई हा वर्ण मिळेल आणि अर्थ यातला पहिला वर्ण घेतला तर अ, व्यर्थ. व्यर्थ या शब्दाची फोड लक्षात घ्या, वि आणि अर्थ या दोन शब्दांनी झालेली आहे. अत्यानंद, अत्यानंद या शब्दाचा विग्रह करताना अति अधिक आनंद, अति अधिक आनंद. अतिचा शेवटचा वर्ण आहे ती आणि आनंद या शब्दातला पहिला वर्ण आहे आ म्हणून त्यांचा संधी होताना इय तयार होतो, अत्यानंद. तर अशा प्रकारे आपण दीर्घोत संधी पाहिलेली आहे, दीर्घोत संधीचे उपप्रकार पाहिलेले आहेत. आपण पुढील तासिकेला राहिलेले जे काही संधीचे 4 प्रकार पाहणार आहोत उद्याच्या तासिकेमध्ये. तर सर्वांचं एकदा पुन्हा मनापासून आभार. आजची तासिका येथे संपते. धन्यवाद.